नमस्कार मंडळी, तर आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीचा ढोकळा कसा बनवायचा। त्यासाठी मी इथे घेतली आहे 1.5 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी तांदूळ। तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता, अगदी आपल्या घरातले घेतले तरी चालतील, नाही तर उकडे तांदूळ भेटतात बाजारात, ते घेतले तरी काही हरकत नाही। आणि त्यात थोडं पाणी टाकून आपण एक 4 तास भिजत टाकूयात। आणि हे 4 तास आता भिजलेले आहेत चांगले, तुम्ही बघू शकता चांगले भिजलेले आहेत। हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक करायला घ्यायचं। आपण इथे एक अर्धा चमचा अद्रक कापून टाकायचं आहे आणि 2-3 मिरच्या जास्तीत जास्त, आणि हे चांगलं वाटून घ्यायचं। त्याचं एक मिश्रण बनवायचं, त्याचं एक बॅटर बनवून घ्यायचं। तर इथे आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालतोय आणि थोडं चवीनुसार साखर आणि कलरसाठी हळद। सो आता हे आपण एक 8 तासासाठी फर्मेंट करायला ठेवणार आहोत। हा झटपट ढोकळा नाही आहे, इन्स्टंट ढोकळा नाही आहे, आपल्याला तो फर्मेंट एकदम ट्रेडिशनल पद्धतीने फर्मेंट करूनच करायचा। आणि आता इथे आपण थोडा इनो घेतलेला आहे, त्यामुळे तो फ्लफी होतो ढोकळा। इथे आपण हा बॅटर 8 तासासाठी फर्मेंट करायला ठेवणार आहोत। 8 तास झालेले आहेत, तर हा बॅटर आता छानपैकी तयार झालेला आहे। आता ह्यात आपल्याला थोडासा इनो, अर्धा चमचा किंवा पाऊण चमचा आपल्याला इनो घ्यायचा आहे आणि त्यात थोडंसं पाणी ॲक्टिव्ह करायसाठी आणि थोडं बॅटर इथे हलवून घ्यायचं आहे। आता हे बॅटर छान झालेलं आहे, तर ह्यात आपण 1-2 चमचे आपल्याला ह्यात तेल टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं बॅटर जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। आता बॅटर तयार झालेलं आहे, तर आपण हे स्टीम करायला ठेवायचं आहे। एखादं आपण स्टीम करू शकतो। आता माझ्याकडे इकडे एका डब्याचं झाकण होतं, तर मी झाकण घेतलं आहे। तर तुम्ही काही वापरू शकता स्टीम करायसाठी, एखादा डब्बा घेतला तर तरी चालेल, काही इश्यू नाही। तर इथे मी आणि बॅटर एकदम छान झालेलं आहे, तर हे बॅटर आपल्याला आता इडलीच्या भांड्यामध्ये स्टीम करायला ठेवायचं आहे। आता हे मी स्टीम करायला ठेवलं आणि हे ऑलमोस्ट तुम्हाला 10 ते 20 मिनटं हे स्टीम करायचं आहे। इथे ढोकळा छान तयार झालेला आहे। तर ढोकळा तयार झालेला आहे, आता इथे आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी मी घेतलेली आहे राई, कढीपत्ता, मिरची आणि कोथिंबीर। तर ह्यात आपल्याला चवीनुसार मीठ आणि साखर टाकायची आहे आणि त्यात आपल्याला वाटेल तसं, म्हणजे चवीनुसार, म्हणजे जे लेवलला फिट होईल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला साखर आणि मीठ टाकायचं आहे। तर इथे आपलं फोडणी तयार होते आणि फोडणी तयार झाली, फोडणीला छान उकळी आली की आता आपल्याला हे ढोकळ्यावर जे फोडणी तयार झालेली आहे ती घालून घ्यायची आहे। आणि आपण फोडणी घातल्यानंतर आपल्याला एक अर्धा तास तरी आपल्याला ते मुरायला वेळ द्यायला पाहिजे, मग ते छान ढोकळ्यात मुरून जातं आणि त्याची चव जी आहे ती एकदम भन्नाट लागते, भारी लागते। तुम्ही खाल तर तुम्ही म्हणाल की मला वापस हा ढोकळा करून बघायचा, इतका भारी लागतो। तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही मुगाच्या डाळीचा ढोकळा खाल्ला आहे। एक टाईपने ते हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे। मला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।